स्वागत आहे सर्वांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आली आहे मी आज कामावर. तर काल मला बरं नव्हतं, त्याच्यामुळं मग मी काही व्हिडिओ टाकले नाहीत. तर म्हटलं चला आज व्हिडिओ टाकावा एखादा. आणि आले कामावरती आणि तब्येत एकदम माझी म्हणजे अशी खराब झालेली आहे. आता सध्या पण म्हणजे एवढं काही बरं नाही वाटत, पण तरी आता मी आले कामावर. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. मी तुम्हाला आवाजावरून तर कळतच असेल. म्हणजे त्या दिवशी मला एकदम एकाएकीच म्हणजे माझा असा अंग भरून आलं, एकदम अशी ताप वगैरे आणि थंडी वगैरे वाजून येत होती. अचानक असं झालं ते. तर तशा गोळ्या वगैरे घेतल्या जातात. तर असं वाटतं जावं डॉक्टरकडे, एखादा इंजेक्शन घेऊन यावं, गोळ्या वगैरे देईल डॉक्टर. तर ताप खूप होती. आता ताप वगैरे थोडीशी कमी झाली. तर मग आले आज कामावर. आणि पावसाने आज सुट्टी घेतली. पाऊस नाही आज, मस्तपैकी छान असं ऊन पडलेलं आहे. तर नाश्ता वगैरे काही केला नाही मी आज, फक्त चहा पिली थोडासा. आणि जेवणाचे वगैरे म्हणजे अशी चव नाही लागत ना तापेमुळं, तर खाऊ नाही वाटत काही. असं काय करावं, सारखे सारखे आजारी पडते, टेन्शन असते डोक्याला. असं काय करावं काही समजत नाही. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला. घरचं बाहेरचं काम तर करणं गरजेचंच आहे. काम तर करावंच लागतंय. काय करावं. एकदम ना म्हणजे असे हातपाय माझे थकून जातात. असं तर वाटतं की असं काम करूच नाही, असं नुसतं झोपून राहावं असं वाटतं. चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल तापेने कसं चेहरा झाला आहे माझा. तर चला बघत जा, व्हिडिओ टाकत जाईल मी एक दोन व्हिडिओ रोजचेच. पण आता बरं नसल्यावर मग नाही टाकत बरं का. माझी इच्छाच होत नाही मला उठायची. फोनच मोबाईल मला हातात नाही घेऊ वाटत. मग आपल्याला बरं नसल्यावर मग काय व्हिडिओ टाकायला म्हणजे हेच नाही होत. आणि बोलायचीच इच्छा राहत नाही तर काय. आणि काही खाऊ नाही वाटत, काम नाही करू वाटत काही. सारखं असं झोपून राहावं वाटतं मग असं होतं. अजून पण म्हणजे म्हणावं असं बरं नाही बरं का. आहे अजून ताप म्हणजे गरम आहे अंग अजून. अशी ताकद नसल्यासारखी झाली शरीरामध्ये, कमजोरी आली. आता गेल्या महिन्यात 2 महिन्यातच सलाईन घेतलं होतं बघा. काय करावं. तर चला सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि बघत जा व्हिडिओ. आवडले तर लाईक करत जा. जे नवीन भाऊ बहीण असतील ते सबस्क्राईब करा. आणि मला बोलायला पण आता ताकद नाही राहिलेली, तरी मी बोलते हळूहळू. इथं बसले जरा 5-10 मिनटं म्हणलं बसते, नंतर जाते वरती कामावर. कसतरी होते डोक्यामध्ये, माझे त्रास जास्त होते. तुम्ही म्हणता सारखं सारखं दुखतंय सारखे आजारी यावर टेन्शन कमी नाही ना. टेन्शन देणारे कमी नाहीत ना. एक ना एक टेन्शन असतं डोक्याला. आणि बिना टेन्शनचं कोण असतं, प्रत्येकाला टेन्शन असतंय. पण मला असं वाटतं मला जास्त टेन्शन आहे, असंच आहे. आहेच आहे खरंच. टेन्शन देणारे काही कमी नाहीत ना. पण एकच झालं एकच झालं की एकच झालं की कितीतरी माणसाने सहन करायचं, कितीतरी ऐकून घ्यायचं. कोणाचं कोणा काहीतरी ऐकायला येतच. पूर्ण आयुष्यात माझं टेन्शनच चालू आहे. असं काय करावं.
चांगले दिवसच नाही माझ्या जीवनात. आतापर्यंत साऱ्या टेन्शनमध्येच आणि त्रासामध्ये जीवन जगले. जे आयुष्य जगायचं चांगलं ते सारं टेन्शनमध्ये गेलं माझं. आणि इथून पुढचं काय आहे आता इथून पुढचं काय माणसाचा भरोसा असतं का बाबांनी? कोण किती दिवस जगतंय, कोण कानाचा भरोसा आहे का? देवाच्या हातात असतात सगळ्या गोष्टी. सारं दुःखाचंच आयुष्य जायचं म्हणल्यावर काही हेच नाही ना. जीवन माणसाचं एकदाच आहे आणि ते जीवनात मी असा एवढा त्रास सहन करायचा, एवढे कष्ट, एवढी तकलीफ, आनंदच नाही त्या जीवनात, तर त्या जीवनात काही अर्थच नाही ना. असं आहे, काय सांगायचं. जगायचं म्हणून जगायचं, राहायचं म्हणून राहायचं, खायचं म्हणून खायचं, सगळं असं चाललेलं आहे. जाऊ द्या, जसे दिवस आले तसे काढावं लागते, जगावं लागते, इलाज नसतो त्या गोष्टीला. चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.